श्री तुळजाभवानी देवी चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी व्यापक तयारी, स्वच्छता आणि सुरक्षेवर भर. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव यंदा दिनांक 30 मार्च 2026 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे. चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं चैत्र यात्रेची आवश्यक तयारी करण्यात आली आहे. उत्सव कालावधीत 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल रोजी देवीचा पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून 1 एप्रिल रोजी देवीचा जोगवा असणार आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस विभाग, आरोग्य विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिराकडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून उन्हापासून संरक्षणासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता दिनांक 31 मार्च ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत सर्व भाविकांना बीडकर पायऱ्यामार्गे प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. सोलापूर येथील प्रॉक्टो क्लिनिकच्या वतीनं प्रथमोपचार पेट्यांमध्ये आवश्यक असणारी औषधे प्राप्त झाली आहेत. तसेच उष्माघात टाळण्यासाठी ORS ऐवजी ज्यूस टेट्रा पॅकचे वाटप करण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दर्शन मंडपात पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जाणार आहे. दर्शन मंडप आणि मंदिर परिसरात प्रकाश योजना, फॅन, कूलर, एअर कूलिंग व्यवस्था कार्यान्वित करण्यात आलेली आहे. गाभाऱ्यातील एअर कूलिंग प्लांटचे सर्व्हिसिंग पूर्ण झाले असून जनरेटर आणि अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दिशादर्शक आणि सूचनादर्शक डिजिटल फलक बसवण्यात भाविकांच्या सोयीसाठी आणि सूचनादर्शक डिजिटल फलक बसवण्यात आलेले आहेत. तसेच अनाउन्समेंट सिस्टीमद्वारे वेळोवेळी सूचना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत रेफरल दर्शन पास बंद करण्यात आलेले आहेत. तसेच 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान विशेष देणगी दर्शन पास ₹500 बंद राहतील. सुरक्षा यंत्रणा, बॅक स्कॅनर, CCTV कॅमेरे तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन पास प्रणाली सुरळीतपणे कार्यरत राहील आणि यासाठी विशेष दक्षता घेण्यात आलेली आहे. नियंत्रण कक्षांमधून आवश्यक त्या सूचना देऊन गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी सूचना देण्यात येणार आहेत. चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांनी स्वतःच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घ्यावी. तसेच मंदिर आणि परिसरात स्वच्छता राखून सहकार्य करावे असे आवाहन मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.